तुम्हाला माहितीये का, रस्त्याने चालताना कुठंही दिसणारं रुईचं झाड हे आपल्या आयुष्यामध्ये किती चमत्कारी बदल घडवून आणू शकतं. या रुईच्या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पा विराजमान असतात आणि या रुईच्या झाडाची पानं, फुलं तर शिवजींना खूप अतिप्रिय असतात. आणि हे रुईचं झाड तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे चमत्कारी बदल घडवून आणू शकतं. आणि ते बदल कसे घडणार आहेत, ते तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार होणार आहेत, या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला रुईच्या झाडाबद्दल माहिती सांगणार आहे. रुईचं झाड तुम्ही रस्त्याने चालत असताना तुम्हाला कुठंही दिसतं. रुईच्या झाडाला पांढरी आणि निळ्या कलरची फुलं येतात, म्हणजे हलकी जांभळी. दोन प्रकारचे रुईचे झाडं असतात आणि रुईच्या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पा विराजमान असतात. रुईचं जे झाड असतं ना, त्या झाडाला 2-3 वर्ष झालं ना की रुईच्या झाडाची जे मुळं असतात त्या मुळाचा आकार गणपती बाप्पाचा होऊन जातो, म्हणजे मुळातच गणपती बाप्पाची मूर्ती तयार होते. आणि म्हणूनच रुईच्या झाडामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतात. ज्यावेळेस तुम्ही रुईच्या झाडाची पूजा करता त्यावेळेस तुम्हाला गणेशजीची पूजा केलेली, हनुमानजीची पूजा केलेली आणि महादेवाची पूजा केलेल्याची फळ भेटते. म्हणजे तुम्ही एका रुईच्या झाडाची सेवा करून तिन्ही देवाची सेवा केल्याचं पुण्य तुम्हाला भेटतं. तर या रुईच्या झाडाचा जर तुम्ही पूजापाठ केला तर तुमच्या घरामध्ये पैशा पाण्याची कमतरता कधीच येत नाही. तुमच्या मागची साडेसाती दूर होते, तुमच्यावरचा शनिदोष कमी व्हायला मदत होते. त्याच पद्धतीने हे रुईचं झाड तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर करून या रुईच्या झाडाचे फुलं, पानं आणि जो पांढरा त्याच्यामधून दूध निघतं ना, त्याचाही वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून या गोष्टीचे तोडगे करून तुम्ही तुमच्या घरामध्ये खूप सारे असे चमत्कारी बदल घडवून आणू शकता. आता ही महादेवांनाही रुईच्या झाडाची फुलं जी आहेत ते अतिप्रिय आहेत. आता महादेवाला रुईच्या झाडाची फुलं का प्रिय आहेत बरं? कारण ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस समुद्र मंथनाच्या वेळी जे समुद्रातून विष बाहेर आलेलं होतं त्यावेळेस ते विष महादेवाने स्वतः ग्रहण केलं होतं. आणि ते विष ग्रहण केल्यानंतर त्या विषाची खूप तीव्रता होती आणि ते विष खूप जळजळ करत होतं. आणि त्या विषाची तीव्रता कमी करण्यासाठी या रुईच्या झाडाची पानं आणि फुलं महादेवाला अर्पण करण्यात आली होती. कारण या रुईच्या झाडामध्ये विष शोषून घ्यायचे असे खूप गुणधर्म आहेत, जे त्या समोर महादेवांनी जे विष ग्रहण केलं होतं ते विष शोषून घेण्यासाठी हे रुईचे फुलं आणि पानं त्यांना अर्पण केले होते. कारण या फुलामध्ये, पानामध्ये विष शोषून घेणारे गुणधर्म असतात. आणि हे फुलं वाहिल्यानंतर त्यांची जी विषाची तीव्रता होती ती कमी झालेली होती आणि म्हणून हे फुलं आणि पानं महादेवाला अर्पण केले होते. त्याच पद्धतीने त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस म्हणजे झाडाचे रस वगैरे महादेवांना देण्यात आले होते. आणि त्यातलंच हे रुईचं एक झाड आहे आणि फुल आहे जे त्यांना अर्पण केलं होतं त्या विषाची तीव्रता कमी करण्यासाठी. म्हणून तेव्हापासून हे रुईचं जे झाड आहे, या रुईच्या झाडाची फुलं जे आहेत ते महादेवांना अतिप्रिय आहेत. आणि हे रुईच्या झाडाची जी फुलं आहेत ते फुलं तुम्ही शिवजींना वाहिले ना तर तुमची जी मनातली इच्छा आहे ती इच्छाही पूर्ण होते. शिवजींना हे फुलं खूप प्रिय आहेत. सोमवारच्या दिवशी, शनिवारच्या दिवशी आवर्जून तुम्ही हे रुईचे फुलं महादेवाचं जे शिवलिंग आहे त्यांना आवर्जून अर्पण करत जावा. हे जे फुलं आहेत ते फुलं तुम्ही विशेष पद्धतीने शिवलिंगावर अर्पण केले ना तर तुमची इच्छापूर्ती व्हायला वेळ लागत नाही, तुमच्या मनातल्या इच्छाही पूर्ण होतात. तर हे फुलं तुम्ही 11 घ्या, 11 फुलं तोडून घ्या किंवा 21 फुलं तोडून घ्या. एक फुल सगळ्यात पहिलं तर शिवलिंगावर तुम्हाला तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. नंतरून ते पाणी तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं. नंतरून हे फुलं तुम्हाला व्हायचे आहेत. फुलं वाहताना तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहे ती इच्छा मनामध्ये धरायची आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय करत हे रुईचे फुलं तुम्ही शिवलिंगावर व्हायचे. तर तुमची जी इच्छापूर्ती आहे, इच्छापूर्ती होण्यासाठी 7 शनिवारी, 7 सोमवारी अशी जर तुम्ही ही फुलं रुईची शिवलिंगावर वाहिली तर तुमची लवकरात लवकर इच्छापूर्ती होते. आता या रुईच्या झाडाची पूजा जर तुम्ही दर शनिवारी केली तर तुमच्यावरची साडेसाती आणि शनिदोष
दूर व्हायला मदत होते. तर या रुईच्या झाडाची पूजा कशा पद्धतीने करायची? शनिवारच्या दिवशी दिवस उगायच्या अगोदर तुम्हाला पूजा करायची आहे. दिवस उगायच्या अगोदर उठायचं, आंघोळ करायची, एका ताटामध्ये तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आणि झालं तर कच्चं दूध नाही टाकलं तरी थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि ते पाणी तुम्हाला रुईच्या झाडाला अर्पण करण्यासाठी घेऊन जायचे. सोबतच तुपाचा दिवा न्यायचा आहे आणि सोबतच काहीतरी गोड पदार्थ, अगरबत्ती या सर्व गोष्टी घेऊन जायचे. आणि झालं तर निळे फुलं सोबत नेले तर आणखीनच भारी, कारण निळे फुलं जे आहेत ते शनिदेवांना प्रिय आहेत. तुमचा शनिदोष दूर करायचा असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही पूजा करत असतात, नाहीतर मग नॉर्मली पूजा केली तरी चालते. तर काय करायचं, रुईच्या झाडापाशी जायचं, तिथलची जागा थोडीशी स्वच्छ करायची, नंतर नेलेलं पाणी अर्पण करायचं, नंतर रुईला चंदन, हळदी, कुंकू लावून घ्यायचं आणि दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, गोड पदार्थ ठेवायचा, 7 प्रदक्षिणा घालायच्या आणि दर्शन करून यायचं. तुमची काही इच्छा असेल तर ती इच्छाही तिथं बोलू शकता. आणि या पद्धतीने तुम्ही 7 शनिवारी किंवा 7 शनिवारी अशी पूजा केली ना रुईच्या झाडाची, तर तुमचा कोणताही प्रॉब्लेम असो तो दूर व्हायला मदत होते. आणि तुमची 7.5 असेल तर ती 7.5 आणि शनिदोष तो दूर व्हायला लवकरात लवकर मदत होते. या पद्धतीने रुईच्या झाडाची पूजा केल्यानंतर तुमच्या घरामध्ये धन लाभ होतो. आणि आणखीन एक गोष्ट या रुईच्या झाडापासून तुम्ही आवर्जून करा, ती म्हणजे काय, तर रुईच्या पानापासून करायची. रुईच्या झाडाची तुम्हाला 11 पानं घ्यायची आहेत. त्या पानावर श्रीराम लिहायचं आहे. ते श्रीराम नाव जे आहे ते जो आपला सिंदूर असतो ना, जो आपण हनुमानांना लावतो, त्या सिंदुराने तुम्हाला ते श्रीराम नाव लिहायचं. कारण श्रीराम नाव हे हनुमानाला अति प्रिय आहे. आपल्या मारुतीला राम खूप प्रिय आहेत, म्हणून श्रीराम नाव त्या पत्त्यावर लिहायचं आणि त्या पत्त्याची माळ करून तुम्हाला हनुमानजीला शनिवारच्या दिवशी अर्पण करायची. या पद्धतीने तुम्ही माळ जी आहे ती त्यांना अर्पण केली, घातली, तर तुमच्या घरातील पैसा पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो दूर होतो, तुमची आर्थिक स्थिती सुधारते. आणि या उपायाने तुम्ही बघाल तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीचे बदल घडून येतात. त्याच पद्धतीने या रुईचं जे मूळ असतं, ते रुईचं मूळ जे आहे ते थोडंसं मूळ घ्यायचं. मूळ शनिवारच्या दिवशी करायचे, शनिवारी करा किंवा रविवारी करा, चालते. तर मूळ घ्यायचं आणि मूळ घेतल्यानंतर ते मूळ स्वच्छ गंगा जलाने धुवायचं. एक मूळ काळ्या कपड्यात बांधायचं, एक मूळ लाल कपड्यात बांधायचं. काळ्या कपड्यात बांधलेलं मूळ मेन दरवाजाच्या पाठीमागं बांधून द्यायचं. लाल कपड्यात बांधलेलं मूळ जे आहे ते तुम्हाला तुमच्या जिथं तिजोरी आहे, जिथं पैसे पाणी ठेवतात तिथं ठेवून द्यायचं. काळ्या कपड्यातलं जे मूळ बांधलेलं आहे ते दरवाजाला बांधल्यानंतर तुमच्या घरामध्ये कसल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी एंटर करत नाही, म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येऊ शकत नाही, कसल्याही प्रकारचा नजर दोष तुमच्या घराला होत नाही. आणि त्याच पद्धतीने ते मूळ तुम्ही तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर तुमच्या घरामधला पैसा पाण्याचा प्रॉब्लेम दूर व्हायला सुरुवात होते. तुमची लक्ष्मी घरामध्ये टिकून राहते आणि काहीही व्यर्थ जो खर्च आहे तो व्यर्थ खर्च थांबून जातो. या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी रुईच्या झाडापासून आवर्जून करा, बघाल तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने फरक जाणून येतोय. त्याच पद्धतीने काय करायचंय की गणपती बाप्पा, तुमची काही इच्छा असेल, तुम्हाला इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे रुईची फुलं गणपती बाप्पालाही वाहू शकता, कारण रुईच्या झाडामध्ये स्वतः गणपती बाप्पा विराजित असतात. तुमच्या मनातली काही इच्छा आहे ती इच्छा धरून तुम्ही बुधवारच्या दिवशी आवर्जून गणपती बाप्पाला हे फुलं अर्पण करा, त्याने ही इच्छापूर्ती होते. 11-21 असे फुलं अर्पण करायचे आहेत आणि तुमच्या मनातली इच्छा बोलायची. आणि या पद्धतीने तुम्ही ह्या रुईच्या झाडाचे काही गोष्टी आहेत त्या आवर्जून करा, तुम्हाला चांगला फरक जाणून येईल. आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.